Hello dear students, welcome all of you in today's class. Today we are going to learn cyber law. This is a fourth chapter of our IT subject and this chapter is common for 11th science, commerce and arts student also. So let's start learning. First, in this chapter, which topic we have to learn? Introduction to cyber law, what is ethics and what is moral, cyber crime and its examples, cyber safety and security different ways, IT Act 2000 and we will learn KS studies. Okay, so let's start learning. First, we will learn introduction. Today, we use computers for storing confidential data from various sectors such as banking, finance, health, personal property, etc. आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या सिच्युएशनला डाटा स्टोरिंग करण्यासाठी आपण कॉन्फिडेन्शियल डाटा सुद्धा स्टोरिंग करण्यासाठी डिफरंट वेजचा वापर करतो. कारण आपला जो पर्सनल डाटा आहे तो बँकिंग रिलेटेड असू शकतो, पर्सनल फायनान्स रिलेटेड असू शकतो, आपल्या प्रॉपर्टी रिलेटेड सुद्धा जी इन्फॉर्मेशन आहे ती आपली नेटवरती स्टोअर केलेली असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण इंटरनेटच्या माध्यमातून डिफरंट प्लॅटफॉर्म्सवरती स्टोअर केलेल्या असतात तर हा डाटा कॉन्फिडेन्शियल राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. बिकॉज in many situations confidential data may be illegally used and corrupted by unauthorized users. आता इल्लीगल यूज कशाला म्हणणार किंवा अनऑथराइज युजर्स म्हणजे काय? आता या चॅप्टर मध्ये आपल्याला ऍक्च्युली या सगळ्याच गोष्टींवरती फोकस द्यायचा आहे. म्हणजे तुमचं जे काही कॉन्फिडेन्शियल मॅटर आहे हे तुमची परवानगी न घेता दुसरा एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने वापरत असेल म्हणजे आपण त्याला त्या पर्सन जो डाटा एक्सेस करतोय त्याला अनऑथराइज एक्सेस म्हणतो. तो इल्लीगली त्या डाटाचा वापर करतो आहे. म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड मध्ये अशा प्रकारचे जे इश्यूज आहेत ते होणं पॉसिबल असतं किंवा ते घडतात, ते होतात. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू प्रोटेक्ट सच डाटा फ्रॉम सायबर क्रिमिनल्स. आता सायबर क्रिमिनल्स म्हणजे काय? जसं क्रिमिनल्स आपल्याला माहिती आहे जे काहीतरी गुन्हे करतात. मग सायबर वर्ल्ड मध्ये पण असे भरपूर खूप काही गुन्हे घडतात आणि या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीच आपल्याला ऍक्च्युली सायबर लॉची काय आहे तर गरज आहे. सायबर केसेस रिलेटेड टू इंटरफिअरन्स अँड इन्व्हेस्टिगेशन आर इन्क्रीजिंग ॲट अन अलार्मिंग रेट. To control such crimes, it is necessary to follow ethics in field of computer. Cyber law is being amended quite regularly. आता आपण म्हणतो की जे सायबर क्राईम्स आहेत, जसं जसं इंटरनेटचा वापर वाढत गेला तशी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या पण वाढत जात आहेत. आधी तुम्ही 10-15 वर्षांच्या आधीचं जर एक्झाम्पल बघितलं तर सगळ्याच लोकांची काही बँकांमध्ये अकाउंट होतीच असं नाही आहे किंवा अकाउंट्स होती सुद्धा तरी डिजिटल पेमेंट सगळे लोक वापरत नव्हते. परंतु आता जसं जसं काळ बदलत गेला, चेंजेस होत गेले, डिजिटल करन्सीचं महत्त्व लोकांना पटत गेलं. आपण मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन्स जी आहेत ती डिजिटल कॅशच्या माध्यमातून करतो. म्हणजे जसे जसे युजर्स वाढत गेलेत तशी ज्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पण वाढत जात आहेत. मग ह्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजला आळा बसावा किंवा ह्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज घडू नयेत म्हणून आपल्याला काय आहे तर ऍक्च्युली सायबर लॉची गरज आहे. तर आता आपण सायबर लॉ म्हणजे काय बघूया. सायबर लॉ इज द एरिया ऑफ लॉ दॅट डील्स विथ इंटरनेट्स रिलेशनशिप to technological and electronic elements including computers, software, hardware and information system. आता सायबर लॉ हा कुठल्या एरियासाठी अप्लाय होतो तर तो सायबर स्पेस साठी अप्लाय होतो. मात्र फर्स्ट थिंग सायबर स्पेस म्हणजे काय?
तर सायबर स्पेस म्हणजे असा काही फिजिकल एरिया नसतो की एवढ्या भागामध्ये किंवा एवढ्या एरियासाठी हा रूल्स अप्लाय होतील. आणि बघा हे जे चॅप्टर आहे, दिस चॅप्टर इज टोटली बेस्ड ऑन थेरॉटिकल कन्सेप्ट, म्हणून आपल्याला या चॅप्टरला काही प्रॅक्टिकल्स वगैरे नाही आहेत. सो हे चॅप्टर आपल्याला एक्सप्लेन करून घेताना किंवा समजून घेताना डिफरंट एक्झाम्पल्सचा वापर करावा लागेल, जेणेकरून आपल्याला त्याचा जो इंटेन्शन आहे चॅप्टरचं ते आपल्याला क्लिअर होईल. तर आता आपण सायबर स्पेस म्हणजे कशाला म्हणतो, आपण बघा आपल्या मोबाईलवरती सुद्धा इंटरनेट आपण कनेक्ट करतोय. म्हणजे इंटरनेटचा वापर जर तुम्ही कुठल्या एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला करत असले तर तुमचं डिव्हाइस सुद्धा इनडिरेक्टली त्या सायबर स्पेसचा एक भाग बनतं. आणि जर आपण सायबर स्पेसचा एक भाग आहोत तर वी हॅव टू फॉलो सायबर लॉज, बिकॉज दिस लॉज एरिया इज इंटरनेट्स रिलेशनशिप टू टेक्नॉलॉजिकल अँड इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स. म्हणजे जिथे जिथे तुम्ही इंटरनेट कनेक्ट करताय इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसशी, तुमच्या कम्प्युटरशी, तुमच्या सॉफ्टवेअरचा वापर असेल, हार्डवेअरचा वापर असेल, इन्फॉर्मेशन सिस्टीमचा संबंध जिथे जिथे इंटरनेटशी होतो त्या सर्व ठिकाणी आपल्याला सायबर लॉ फॉलो करणं कंपल्सरी असतं, गरजेचं असतं. ओके, नेक्स्ट, सायबर लॉ इज द पार्ट ऑफ ओव्हरऑल लीगल सिस्टीम दॅट डील्स विथ द इंटरनेट, सायबर स्पेस अँड देअर रिस्पेक्टिव्ह लीगल इश्यूज. म्हणजे लीगली जे काही गरजेचं आहे, आवश्यक आहे, त्या लीगली थिंग्स जे आहेत त्या आपल्या सायबर लॉ मध्ये इन्क्लुडेड केलेल्या असतात. सायबर लॉ कव्हर्स फेअरली ब्रॉड एरिया encompassing several subtopics including freedom of expression, access to and uses of internet and online privacy. म्हणजे ऑनलाईन ज्या काही आपण थिंग्स करतो, ट्रान्झॅक्शन्स करतो, त्यामध्ये प्रायव्हसी व्हावी किंवा तो इलिगली अनऑथराइज्डली डाटा कोणी एक्सेस करू नये, त्याच्यासाठीचे जे काही लॉज आहेत ते आहेत आपल्याला दिलेली सायबर लॉज मध्ये. आता आपण बघा सध्या फक्त सायबर लॉ म्हणजे काय इंट्रोडक्शन बघितलं. आता आपण नेक्स्ट वळणार आहोत ऍडव्हान्टेजेस ऑफ सायबर लॉ. The IT Act 2000 attempts to change outdated law and provides ways to deal with cyber crimes. We need such laws so that, आता बघा जे IT Act 2000 आहे, तर IT Act 2000 मध्ये बरेचसे जे आउटडेटेड लॉज आहेत ते काढून टाकले गेले आणि बऱ्याचशा नवीन थिंग्स त्या लॉ मध्ये ऍड केल्या गेल्या. कारण आणि अपडेशन्स जे आहे IT ऍक्ट मध्ये जे अपडेशन्स आहेत ते डे बाय डे त्याच्यामध्ये अपडेट केलं जातं. कारण आत्ताच्या सिच्युएशनला आपण जे काही रूल्स रेग्युलेशन्स ठरवतो आहोत, डिसाईड करतो आहोत, तर मे बी काळानुसार त्या रूल्समध्ये आपल्याला कधी शिथिलता आणावी लागते आणि कधी स्ट्रिक्टनेस पण प्रोव्हाइड करावा लागतो. म्हणजे गरजेनुसार IT ऍक्ट मध्ये चेंजेस पण केली जातात. जी जुनी इन्फॉर्मेशन होती, जी आउटडेटेड झालेली आहे, ती चेंज करून नवीन रूल्स आपण IT ऍक्ट मध्ये पुटअप केलेली आहे. तर त्यांचा बेनिफिट काय आहे आता ते आपण बघतोय. पीपल कॅन परफॉर्म ट्रान्झॅक्शन्स ओव्हर द इंटरनेट थ्रू क्रेडिट कार्ड्स विदाउट फिअर ऑफ मिसयूज. आता पहा, आपण क्रेडिट कार्डचा उपयोग करून सुद्धा ट्रान्झॅक्शन्स करतो. आता अर्थातच क्रेडिट कार्ड प्रत्येकाकडे असतंच असं नाही, पण ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड्स आहेत तर ते विदाउट पेईंग एनी मनी आपल्या क्रेडिट कार्डचा यूज करून काही दिवसांच्या उधारीवर म्हणजे इनडिरेक्टली आपण ती ट्रान्झॅक्शन्स करतो. म्हणजे एखादी वस्तू जर तुम्हाला खरेदी करायची असेल आणि तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही डायरेक्टली पेमेंट न करता सुद्धा त्या जिथे अर्थात अलाउड आहेत त्या ठिकाणी आपण क्रेडिट कार्डचा यूज करून ट्रान्झॅक्शन्स करतो. मग आता त्या सिच्युएशन मध्ये तुमच्या क्रेडिट कार्डची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे आपण इनडिरेक्टली समोरच्या पार्टी सोबत शेअर करतो. पण
आपल्या डाटाचा मिसयूज होणार नाही याची आपल्याला शाश्वती आहे, कारण सायबर लॉज आहेत तसे इम्प्लिमेंट केलेली. म्हणून आपण क्रेडिट कार्डचा यूज फिअर न बाळगता, भीती न बाळगता सुद्धा आपण ट्रान्झॅक्शन्स करतो. नेक्स्ट इज द IT Act ऑफर्स मच नीडेड लीगल फ्रेमवर्क सो दॅट इन्फॉर्मेशन इज नॉट डिनाइड लीगल इफेक्ट, validity or enforceability solely on the ground that it is in the form of electronic records. आता IT Act मध्ये लीगल फ्रेमवर्क दिलेलं असतं, म्हणजे जो डाटा व्हॅलिड आहे, ज्याला तो डाटा एक्सेस करण्याचा अधिकार आहे तोच, आणि इलेक्ट्रॉनिकली तो रेकॉर्ड केलेला असतो, म्हणजे इझिली कुठलाही व्यक्ती त्याला सहजपणे एक्सेस करू शकत nahi. In the view of growth in transactions and communications carried out through electronic records, the Act seeks to empower government departments to accept, filling, creating and retention of official document in the digital format. आता जशी जशी ट्रान्झॅक्शन्सची संख्या वाढते आहे, ऑनलाईन कम्युनिकेशन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतं, म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे आहेत त्यांचे पण सगळे जे काही फॉर्म फिलिंग वगैरे आहे किंवा जो डाटा आहे तो रिटेन केला जातो, म्हणजे सांभाळून ठेवला जातो, ऑफिशियल डॉक्युमेंट सांभाळून ठेवली जातात, तर ती सगळीची सगळी डिजिटल फॉर्मॅटमध्ये असतात आणि एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये ती स्टोअर केलेली असतात, जेणेकरून इझिली त्याला कोणीही एक्सेस करू शकणार नाही. IT Act has also proposed a legal framework for authentication and origin of electronic records communications through digital signature. आता जो डाटा आहे, जसं आपण म्हटलं आधी की एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये असतो, आता एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये असणारा जो डाटा आहे तो फक्त जो ऑथराइज्ड पर्सन आहे त्यालाच तो एक्सेस करण्याचा अधिकार असतो, दुसरा एखादा व्यक्ती त्याला तो एक्सेस करू शकत नाही, कारण त्याला सिक्युअर करण्यासाठी डिजिटल सिग्नेचर्सचा सुद्धा वापर केलेला असतो. आता हे आपण काय पाहिलं, याच्यामध्ये सध्या ॲडव्हान्टेजेस ऑफ सायबर लॉ, म्हणजे सायबर लॉ अप्लाय केला तर त्याचे आपल्याला बेनिफिट्स काय आहेत आणि सायबर स्पेस म्हणजे काय, आपण एकदा परत थोडंसं ओव्हरलुक करूया. सायबर लॉ कशासाठी अप्लाय होतो, जिथे जिथे तुम्ही इंटरनेटचं रिलेशनशिप मेंटेन करताय इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसशी, आपल्या कम्प्युटरशी, कम्प्युटरमधल्या तुमच्या सॉफ्टवेअरशी, हार्डवेअरशी किंवा इन्फॉर्मेशन सिस्टीमशी, ज्याचा संबंध इंटरनेटचा आणि या सगळ्या थिंग्सशी होतो, त्या ठिकाणी आपल्याला सायबर लॉज फॉलो करावी लागतात. आणि सायबर लॉज म्हणजे सायबर लॉ मध्ये काय दिलेलं असतं, लीगल यूज, तुम्ही ज्याही काही डाटा वापरताय त्याचा तुम्ही लीगली जर यूज करत असले म्हणजे आपण सायबर लॉला फॉलो करत आहोत. आणि सायबर लॉचे आपण आता काही ॲडव्हान्टेजेस पाहिलीत की सायबर लॉ मध्ये जो डाटा आहे आपला तो सिक्युअर्ड असतो, इलेक्ट्रॉनिकली मेंटेन केलेला असतो, एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये मेंटेन केलेला असतो, आणि म्हणून सगळ्याचा सगळा जो डाटा आहे किंवा जी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स आहेत ती सिक्युअर्ड व्हावीत, त्याच्यासाठी जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ती सायबर लॉ मध्ये मेंटेन केलेली आहेत. म्हणून आपण सायबर लॉचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ती डेली रुटीन मध्ये यूज करतो. सो ऑल दीज अबाउट ॲडव्हान्टेजेस ऑफ सायबर लॉ. आता आपण आज फक्त बेसिक इंट्रोडक्शन बघितलंय, नेक्स्ट वेळेला आपण त्याचे जे युजेस वगैरे आहेत, मॉरल काय आहे, इथिक्स काय आहे, अर्थात सॉफ्टवेअर पायरसी काय, आपण डिफरंट टॉपिक्स नेक्स्ट वेळेला आपण डिस्कस करणार आहोत. तर हे पूर्ण चॅप्टर जे आहे हे थेरॉटिकल बेस्ड आहे, या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिकल पार्ट काहीही नाही. त्यामुळे मी परत सांगते आहे की एक्झाम्पल्स घेताना आपल्याला भरपूर वेळेला अदर एक्झाम म्हणजे बुकमध्ये जे मेन्शन केलंय तेवढंच न बघता अदर ॲडिशनल सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला घेण्याची भरपूर वेळेला गरज पडू शकते. सो नाउ I conclude this session. Have a nice day and bye.